आणि बहिणींनो, तर भुजबळ साहेब म्हणताय की जो काल सभामध्ये भुजबळ साहेब म्हणताय जे मुंबईला गेले होते का ते मराठे नव्हते. मुंबईला गेले होते ते मराठे नव्हते, वाळू चोर होते, दारूवाले होते, त्या दारिद्री जरांग्यासोबतचे ते मराठे नव्हते, वाळू चोर होते, दारूवाले होते असं म्हणणं त्यांचं आहे. पण माझं काय म्हणणं आहे, काल स्टेजवर पता आहे कोण कोण होते? काल स्टेजवर तांदूळ चोर होते, मंगळसूत्र चोर होते, इमान चोर होते, चिक्की चोर होते, खूनी सुद्धा होते, सगळे भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचारी तिथं स्टेजवर होते. त्याच्यात एकही कुणी धुतल्या तांदळाचा नव्हता. एक से एक गुन्हेगार काल त्या स्टेजवर होते. खुनी होते, खुनी. संतोष देशमुख खुनी होते, तांदूळ चोर, मंगळसूत्र चोर, प्रत्येक भ्रष्टाचार केलेला त्यांनी, प्रत्येक भ्रष्टाचारी काल तिथे होते. पण आम्ही म्हटलो का, पण ही छगन भुजबळ साहेबांची ही ट्रीटमेंट बघून हे बोलावं लागलं. ते म्हणताय काल तिथं सर्व, ते म्हणताय मुंबईमध्ये मराठा नव्हता, चोर होते. सरकारने थोडी नरमाई दाखवली, म्हणे सरकारने थोडी नरमाई दाखवली होती का? अन्न पाणी बंद केलं होतं, खाऊगल्ल्या बंद केल्या होत्या, सरकारने काहीही नरमाई दाखवली नव्हती. पण एक सरकारने काम केलं, तर तुम्ही हे षडयंत्र सरकारच्या विरोधातच चाललंय तुमचं हे सगळं. हे जे करताय ना तुम्ही, हे मात्र सरकारच्या विरोधात आहे.